2 दिवसात विद्युत पुरवठा पूर्वीप्रमाणे सुरळीत करा, अन्यथा स्वाभिमानीचा महावितरण विद्युत विभागाला सांगली येथे घेराव पठिया आंदोलन. संदीप राजोबा. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण विभागाने पूर्वी शेतीसाठी 8 तास होत असलेला विद्युत पुरवठ्यामध्ये 2 तासाची कपात केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे आता हातातोंडाशी आलेले पीक वाया जाणार आहे. सध्या 40 टेम्परेचर असून या वातावरणामध्ये सुद्धा शेतकरी ऊस, केळी, भाजीपाला व अन्य पिके जगवत आहे. तसेच सोयाबीनची पेरणी व टोकन सुरू आहे. पुढे बोलताना संदीप राजोबा म्हणाले, आधीच शेतकरी सरकारच्या धोरणामुळे तसेच शेती कामातील मशागतीसाठी ट्रॅक्टरना डिझेल मिळत नाही या अशा अनेक कारणांनी देशोधडीला लागलेला आहे. त्यातच भरीस भर म्हणून विद्युत महावितरण विभागाच्या या अवसानघातकी निर्णय व गलथान कारभारामुळे शेतकरी पुन्हा एकदा उद्ध्वस्त होणार आहे. जर आता लाईट मिळाली नाही तर शेतकऱ्याचा पूर्ण हंगाम वाया जाणार आहे. शेतकरी हा देशाचा आर्थिक कणा समजला जातो. जर शेतकऱ्याकडेच पिकले नाही तर जनतेला खायला मिळणार नाही अशी परिस्थिती भविष्यामध्ये होणार आहे. जर सोयाबीनचा हंगाम आता वाया गेला तर त्याचा परिणाम खाद्यतेल उत्पादनावरती होणार आहे व शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त होणार आहे. तरी विद्युत पुरवठा हा तात्काळ पूर्वीप्रमाणे 8 तासात करावा. तसेच ग्रामीण भागामध्ये कोणतीही पूर्वसूचना व संमती न देता जबरदस्तीने स्मार्ट मीटर बसवत आहेत, ते तात्काळ बंद झाले पाहिजे. जर आपण येत्या 2 दिवसांमध्ये जर विद्युत पुरवठा पूर्वीप्रमाणे सुरळीत केला नाही तसेच स्मार्ट मीटर बसवणे बंद केले नाही तर स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांसोबत महावितरण सांगलीच्या मुख्य कार्यालयामध्ये जोपर्यंत लाईट पूर्ववत होणार नाही तोपर्यंत कार्यालयामधून उठणार नाही. तसेच शहरी व ग्रामीण भागातील कार्यालयाला टाळे ठोकण्यात येतील. वेळप्रसंगी रस्ता रोको देखील करण्यास मागे पुढे पाहणार नाही. तसेच भविष्यामध्ये शेतकरी महावितरणला लाईट बिल व अन्य देणे याबाबत कोणतेही सहकार्य करणार नाही. त्यानंतर उद्भवणाऱ्या सर्व परिस्थितीची जबाबदारी ही महावितरणची राहील. यावेळी संजय खोलकुंबे, सुरेश वसगडे, अभिजित पाटील, मनोहर पाटील, महावीर मुळाज, विजय पाटील, प्रेमजित पाटील, अनिल राजोबा, सुदर्शन माधवांना, नेमिनाथ पाटील, दीपक सत्यांना, महेश गावडे, नामदेव वडेर, वसंत चौगुले, राजेंद्र मुळाज, श्रीकांत पाटील, शांतकोंडा पाटील, वैभव माधवांना, अरविंद चौगुले, महेश माधवांना, अमित पाटील, बाबासो माधवांना व शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. स्पीड न्यूज मराठीसाठी